सबस्क्राईब करा मंजुषा भालेराव चॅनलला आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी। नमस्कार, मंजुषा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपल्याला आज अस्सल गावरानी मस्त आणि छान चमचमीत अशी काळी उडदाची डाळीची आमटी बनवायची आहे। तर अगदी कमीत कमी साहित्य लागतं त्याला आणि लवकर झटपट तयार होते ती आमटी। ती आमटी पावसाळ्यात हिवाळ्यात खूप छान लागते ती आणि तिची हीट प्रवाहित पण आहे ती काळी डाळ आणि म्हणून आपण ती गरमागरम खाल्ली पाहिजे। तर कशासोबत? ज्वारीची भाकरी, बाजरीची, दादरची अशी खुसखुशीत आणि खरपूस भाजलेली भाकरीसोबत खूप सुंदर लागते आणि खूप छान लागते आमटी। तर त्यासाठी आपण बघा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरवी मिरची मी ही 5-7 घेतलेली आहे हिरवी मिरची। लसूण थोडा जास्त घेतलेला आहे आणि 2 लोकांना पुरेल इतकी आपण उडदाची डाळ करणार आहोत। तर बघा 1 वाटी डाळ आणि अर्धी वाटी ती हरभऱ्याची डाळ घेतलेली। ह्या दोघी डाळी आपल्याला आता मिक्स करायच्या आहेत। मिक्स करून त्या धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्यानंतर त्यांना आपण आधी शिजवून घेऊ डाळ आणि नंतर आपण याचा ठेचा बनवणार आहोत लसूणचा आणि मिरचीचा आणि मग आपण नंतर फोडणी देणार आहोत। चला तर मग आपण आता आधी डाळ धुवून शिजवून घेणार आहोत। बघा आपण आता डाळ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला ते आता कुकरमध्ये लावायची आहे। तर आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। डाळ धुवून आपण जर कधी शिजवून केली तर ती खूप छान लागते। त्यात आता आपण अजून थोडं तेल पण घालणार आहोत। तर थोडं आपण तेल टाकतोय आता। थोडं मीठही घालायचं म्हणजे आमटीला छान टेस्ट येते। थोडं मीठ टाकलंय। नंतर आपण ज्यावेळेस फोडणी देऊ त्यावेळेसही थोडं मीठ टाकणार आहोत आणि थोडी हळद घालणार आहोत अजून। साधी आणि सोपी भाजी अगदी मस्त। आता आपण झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ। बघा आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। बघा आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत। तर आता तेल टाकणार आहोत। मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। तुम्ही कुठलंही तेल घेतलं तरी चालेल पण शेंगदाणा तेलात खूप छान लागते उडदाची आमटी। तर मी हे थोडं 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। त्यात आपण थोडंसं 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि आता मी या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे। लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये थोडी जाडसर करून घेतला आहे, ठेचा करून घेतलेला आहे। बघा आता या तुम्ही ही काळ्या मसाल्याची पण करू शकतात उडदाची आमटी, ती पण छान लागते। पण हिरव्या मिरचीची पण छान लागते। तुम्हाला जी आवडली ती तुम्ही करू शकतात। यात आपण थोडासा हिंग पण घालणार आहोत। बघा मिरची आता खूप छान तळल्या गेलेल्या आहेत ठेचा बारीक। आता आपली डाळ शिजवलेली आहे। जर तुम्हाला कधी जास्त शिजवलेली पाहिजे असेल डाळ तर तुम्ही 3 शिट्ट्याही घेऊ शकतात। बघा ही आपली डाळ शिजलेली आहे। आता आपल्याला याच्यात ती टाकायची आहे। जर तुम्हाला कोरडी आवडत असेल तर तुम्ही कोरडीही करू शकतात पण कोरडी काही एवढी चांगली लागत नाही। आपल्याला कसं भातासोबतही खाल्ली तरी चालणार आहे आणि भाकरीसोबतच खूपच छान लागते थोडी पातळ भाजी केली तर। तर आपण याच्यात अजून थोडं पाणी घालणार आहोत। छान कलर आलेला आहे आमटीला। आता आपल्याला याच्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे। थोडं मीठही घालायचं आहे आता अजून। आपण आधी थोडं घातलेलं होतं डाळ शिजवताना, आता परत
चवीपुरती टाकायचं आहे. चला आता आपण शेवटी कोथिंबीर घालणार आहोत. आपली उडदाची डाळीची आमटी तयार झालेली आहे. आता तुम्ही भाकरीसोबत भातासोबत तेही खाऊ शकतात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला प्रेस करा. धन्यवाद.